नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी हब या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अ, मागील वर्षी म्हणजे 2019ला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये जे काही प्रश्न आलेले होते ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आता सध्या 2025ला बऱ्याच विद्यार्थ्यांची ग्रुप डीची भरती आहे, त्यांची एक्झाम आहे, जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण लेक्चर तयार केलेले आहेत पहा. आणि ही सिरीज आपली अशीच कंटिन्यू राहणार आहे. तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनेलला सबस्क्राईब जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ह्या लेक्चरची जी काही PDF आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आता पहा, 2019मध्ये जे काही प्रश्न आलेले होते ते आपल्याला पाहायचे आहे, जेणेकरून पुढील एक्झाममध्ये तुम्हाला त्या पॅटर्न म्हणजे कशा पॅटर्नवरती प्रश्न विचारले जातील याचा तुम्हाला एक अंदाज येईल. तर चला, पहिला प्रश्न काय पहा. पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले? हा 2019ला प्रश्न विचारलेला होता. तर पहा, राष्ट्रकुल स्पर्धा आहेत ज्या की दरवर्षी 4 वर्षांनी भरतात. तर पहा, पहिल्या ज्या राष्ट्रकुल स्पर्धा आहेत त्या हॅमिल्टन 1930ला भरलेल्या होत्या. आणि हॅमिल्टन कुठं आलं तर कॅनडा या देशामध्ये, लक्षात घ्या. आणि कॅनडाची राजधानी कुठली तर ओटावा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय पहा, तर बेटन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? आता जे की काही कप जे काही स्पोर्ट्सशी रिलेटेड जे काही कप असतात किंवा स्पर्धा असतात तर त्या तुम्हाला माहीत पाहिजेत पहा. जसे की रणजी करंडक स्पर्धा किंवा दुलीप ट्रॉफी स्पर्धा, तर या स्पर्धा तुम्हाला माहीत पाहिजेत. तर बेटन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पहा, तर हा हॉकी खेळाशी संबंधित आहे. याचं उत्तर काय तर हॉकी. त्याच्यानंतर पहा, तिसरा प्रश्न काय आपला, तर भारत कोणत्या अक्षांशावर स्थित आहे पहा. भारताचे जे काही तुम्ही हे जर पाहिलं मॅपवर जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला अक्षांश लॅटिट्यूड आणि अल्टिट्यूड आपल्याला दिसून येतील, काल्पनिक रेषा असतात त्या. तर भारत कोणत्या अक्षांशावर स्थित आहे? तर भारत पहा 8 अंश ते 37 अंश या दरम्यान भारत स्थित आहे. भारताची जी मुख्य भूमी जर पाहिली तर 8 अंश ते 37 अंश या अक्षांशावर भारत स्थित आहे. आता तुम्ही कमेंट्समध्ये मला काय सांगायचं आहे, तर भारत कोणत्या रेखांशावर स्थित आहे हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. त्याच्यानंतर चौथा प्रश्न काय पहा, पंचमढी पर्यटन स्थळ कोणत्या डोंगररांगावर स्थित आहे? तर पहा, पंचमढी पर्यटन स्थळ हे सातपुडा डोंगररांगावर काय तर स्थित आहे. सातपुडा डोंगररांगा जर पाहिला आपण तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची जी काही मध्य प्रदेशची दक्षिणेची आणि महाराष्ट्राची उत्तरेची जी काही सीमा आहे त्या बाँड्रीवर हा आपल्याला पर्वत पाहायला मिळतो. आणि या पर्वतातून 2 महत्त्वाच्या नद्या गेलेल्या आहेत पहा, एक तापी आणि नर्मदा. तर पंचमढी हे पर्यटन स्थळ सातपुडा या डोंगररांगेवर स्थित आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पाचवा प्रश्न, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर पहा, लोकटक सरोवर हे जे आहे ते मणिपूर राज्यात स्थित आहे. आणि मणिपूरची राजधानी कोणती? तर मणिपूरची राजधानी इम्फाळ. त्याच्यानंतर पहा, सहावा प्रश्न आपण घेऊया, सर्वात तेजस्वी तारा कोणता? आता सूर्यमंडळ जे काय असतं त्या संबंधित सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. जसे की सर्वात मोठा ग्रह कोणता, सर्वात छोटा ग्रह कोणता, लाल ग्रह कोणता. तर अशा जे काही बेसिक क्वेश्चन आहेत ते तुम्हाला आले पाहिजेत. तर सर्वात तेजस्वी तारा कोणता? तर याचं उत्तर काय आहे पहा, सायरस. याचं उत्तर काय, तर सायरस हे उत्तर त्याचं आहे. त्याच्यानंतर पहा, नद्यांच्यावर जे काही मोठे मोठे प्रकल्प असतात तर त्यासंबंधी सुद्धा प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 7वा काय पहा, उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? तर पहा, उकाई जो काही प्रकल्प आहे तो कोणत्या नदीवर स्थित आहे? तर तो तापी या नदीवर स्थित आहे. कोणत्या? तापी या नदीवर स्थित आहे. आणि तापी मी तुम्हाला सांगितलं की सातपुडा डोंगररांगात बैतूल पठारावर ती काय असते, तिथे त्याचा उगम आहे. पहा मित्रांनो, 2019ला रेल्वे ग्रुप डीची जी काही भरती होती त्याचे जे काही प्रश्न होते ते मराठीमधून भरती झालेली होती.
त्याचे जे प्रश्न होते ते मराठीमधून देण्यात आलेले होते. तर तेच प्रश्न आपण घेतलेले आहेत पहा. त्याच्यानंतर पहा भारताचे हवामान कसे आहे. तर भारताचे हवामान पहा उष्णकटिबंधीय मान्सून या प्रकारचे भारताचे जे काही हवामान आहे ते आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 काय पहा 1906 स्वराज्य हा शब्द म्हणणारे प्रथम भारतीय कोण असा प्रश्न होता. आता 1906 जे काही अधिवेशन भरलेलं होतं त्या अधिवेशनात दादाभाई नौरोजी यांनी हा शब्द वापरलेला होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव काय हा प्रश्न होता. तर याचं उत्तर काय येतं पहा कॅल्शियम हार्पोक्लोराईड ही ब्लिचिंग पावडर जी की शुद्धीकरणासाठी वापरली जाते. तर त्याचा हा रासायनिक जे काही नाव आहे. त्याच्यानंतर 11वा प्रश्न काय आहे पहा सेंट्रल इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे असा प्रश्न होता. तर ही जी संस्था आहे ती कुठे आहे तर पिलानी या ठिकाणी आहे पहा. आता तुम्ही कमेंट्समध्ये पिलानी हे ठिकाण कोणत्या स्टेटमध्ये येतं हे तुम्ही सांगायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12 काय पहा प्रश्न क्रमांक 12 आवर्त सारणीमधील सर्वाधिक इलेक्ट्रॉन ॲफिनिटी AFFINITY ॲफिनिटी वाला तत्व कोणता असा प्रश्न विचारला आहे. तर याचं उत्तर आहे पहा क्लोरीन हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर ड्युरंड रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे. तर ड्युरंड ही जी काही सीमारेषा आहे पहा ती भारत आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशादरम्यान आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन टाकतील भारत आणि अफगाणिस्तान असा सुद्धा एक ऑप्शन टाकतील. तर जर ऑप्शनमध्ये भारत आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान नसेल तर तुम्ही त्याचं उत्तर भारत आणि अफगाणिस्तान असं देऊ शकताय. पहा परत एकदा तुम्हाला सांगतो ही ड्युरंड रेषा जी आहे आता कधी आखलेली होती ज्यावेळी भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर. आता ही जी रेषा होती ती पहा आता सध्या जर पाहिलं तर काही रेषा आहे ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशादरम्यान ही सीमारेषा आहे. पण भारताला अफगाणिस्तानचा सुद्धा थोडा भाग लाभलेला आहे. मग त्यामुळे काय होतं तर इंडिया आणि अफगाणिस्तानच्यामध्ये सुद्धा ही बाँड्री आहे. तर तुम्हाला ऑप्शनमध्ये जर हा पर्याय नसेल तर तुम्ही इंडिया आणि अफगाणिस्तान हा पर्याय देऊ शकताय. आता तुम्हाला विचारतील की मॅकमोहन ही रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे. तर मॅकमोहन कोणते आहे तर चायना आणि इंडिया या दोन देशादरम्यान मॅकमोहन रेषा आहे पहा. आता याच्यानंतर आणखीन एक प्रश्न बनेल यावर. तर तो कोणता तर रॅडक्लिफ ही रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे. तर त्यामध्ये येईल तुमचं पाकिस्तान आणि इंडिया या दोन देशादरम्यान रॅडक्लिफ ही रेषा आहे. तर प्रश्न क्रमांक 14 पहा भारताच्या स्वातंत्र्यावेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता. तर भारताच्या स्वातंत्र्यावेळी भारताचा व्हाईसरॉय जो होता तो होता लॉर्ड माउंटबॅटन. त्याच्यानंतर पहा सप्तवर्षीय युद्ध कोणत्या देशादरम्यान झाले होते. आता जेव्हा तुम्ही इतिहासाचा अभ्यास कराल आणि ज्यावेळी तुम्ही फ्रेंच वसाहती आणि इंग्लंड वसाहतीचा ज्यावेळी तुम्ही अभ्यास कराल त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये हे सप्तवर्षीय युद्ध पाहायला मिळेल. आता सप्तवर्षीय जे युद्ध आहे ते दोन देशादरम्यान झालेले होते. ते झालेले होते इंग्लंड आणि फ्रान्स. जे काही तुमचा भौगोलिक विस्तार जो काय आहेत हे दोन देश त्यावेळी करत होते आपापल्या देशाचा आणि त्या दोन देशादरम्यान हे युद्ध झालेलं होतं सप्तवर्षीय युद्ध. प्रश्न क्रमांक 16 काय पहा सर्वात मोठी डाक नेटवर्क कोणत्या देशात आहे. डाक नेटवर्क म्हणजे पोस्ट जी काही व्यवस्था आहे ती सर्व कोणत्या देशामध्ये आहे. तर याचं उत्तर येईल पहा भारत. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 17 सर्वात मोठी मरियाना गर्ता कोणत्या समुद्रात आहे. आता मरियाना गर्ता आता ही जी आहे पहा ती आहे प्रशांत महासागर जिला की आपण पॅसिफिक महासागरसुद्धा म्हणू शकतो. आणि याची जर तुम्हाला हे सांगितली लेंथ याची लेंथ पहा 6,000
371 किंवा 771च्या आसपास काहीतरी आहे. तुम्ही जर एकदा चेक करा तर 6300 किंवा 400च्या आसपास याची जी काही डेप्थ आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशांत महासागरामध्येही आहे. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 18वा, डिफेन्स सर्व्हिस कॉलेज कुठे आहे? 4 ऑप्शन देतील तुम्हाला आणि त्यामध्ये त्याचं उत्तर असेल विलिंग्टन. विलिंग्टन या ठिकाणी काय डिफेन्स सर्व्हिस कॉलेज आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19वा काय आहे पहा, कोणाच्या रिपोर्टनुसार मूलभूत कर्तव्य संविधानात जोडली गेली? आता मूलभूत कर्तव्ये जी आहेत ती भारताच्या संविधानात जर पाहिलं आपण तर भाग कितव्यात आहेत तर भाग 4थ्यामध्ये तुम्हाला ही मूलभूत कर्तव्य पाहायला मिळते. त्याच्यानंतर भाग 3ऱ्यामध्ये काय तर भाग 3ऱ्यामध्ये तुम्हाला जी काही मूलभूत हक्क आहेत ते आपल्याला मूलभूत हक्क 3ऱ्यात आहेत. भाग 4थ्यामध्ये तुम्हाला तर पहा आपल्याला या ठिकाणी एक करेक्शन करायचं आहे ते म्हणजे काय पहा, आता आपण पाहिलं भाग 3मध्ये काय तर जे काही तुमचे मूलभूत हक्क असतील ते काय असतील भाग 3मध्ये येतील. त्यांच्यानंतर भाग 4मध्ये काय तुमची 4मध्ये तुमची सर्व कर्तव्य आणि 4A तुमची 4मध्ये तुमची मार्गदर्शक तत्त्वे काय येतात तत्त्वे येतात. मार्गदर्शक तत्त्वे परत एकदा सांगतो, भाग 3मध्ये मूलभूत हक्क, भाग 4मध्ये मार्गदर्शक तत्त्वे आणि 4A तुमचं काय येतं तर मूलभूत कर्तव्य. किती आहेत संविधानात मूलभूत कर्तव्य तर ती आहेत 11 मूलभूत कर्तव्य तुमची पाहायला मिळतील. आणि कुणाच्या रिपोर्टनुसार ती संविधानात जोडली गेली तर स्वर्णसिंह रिपोर्ट यांच्यानुसार ती संविधानात जोडली गेली. कमेंट्समध्ये तुम्ही याचं उत्तर काय सांगायचं मला. परत तुम्हाला एक प्रश्न देतो मी, ही कधी जोडण्यात आली असा प्रश्न माझा आहे तर ती तुम्ही मला सांगा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20वा काय पहा, पूर्ण सूर्यग्रहणावेळी कोणता भाग दिसतो? आता पूर्ण सूर्यग्रहण म्हणजे काय बघा, सूर्य या ठिकाणी आणि सूर्याचा जो काय पहा पूर्ण सूर्यग्रहण झाल्यानंतर सूर्याचा आपल्याला काय होतो चंद्र त्याच्यामध्ये आल्यानंतर काय होतो तर अशा प्रकारे हा सूर्य आहे तर अशा प्रकारे काय करतो चंद्र त्याला झाकून घेतो पूर्णपणे. मग आपल्याला फक्त काय दिसतं हा जो काही साईडचा भाग आहे त्याच्या ज्या काही कडा आहेत त्या आपल्याला दिसतात. तर आपल्याला कोणता भाग दिसतो त्याला एक स्पेसिफिक नाव आहे तर त्याचं नाव काय पहा तर त्याला म्हणतात कोरोना. जो काही साईडचा भाग आहे त्याला कोरोना हा भाग दिसतो. प्रश्न क्रमांक 21वा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिल्या व्यक्ती कोण आहेत? आता ज्या काही पहिल्या व्यक्ती असतात पहा कुठले जसं की रेल्वे चालवणारी पहिली महिला कोण किंवा अशा प्रकारचे प्रश्न असतात. पहिली व्यक्ती लक्षात ठेवा. तर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली व्यक्ती कोण आहे तर जी शंकर कुरूप. कोण आहेत जी शंकर कुरूप. आता ज्ञानपीठ पुरस्कारची स्थापना कधी झाली ते 1975ला ती झालेली होती. तर अशा प्रकारचे प्रश्न रेल्वे भरतीला 2019ला ग्रुप डीला विचारलेले होते आणि नक्कीच 2025च्या भरतीत तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. नक्की लेक्चर जर आवडलं तर नक्की आपल्या लेक्चरला सबस्क्राईब करा. ही सिरीज आपण काय करणार आहे कंटिन्यू अशी सुरू ठेवणार आहेत. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करू. रेल्वेला ज्यावेळी आपण प्रिव्हियस इयर म्हणजे मागील जे काही प्रश्न आपण बघतो त्यावरून आपण काय करत असतो पुढील जो आपला अभ्यास असतो त्यानुसार आपण अभ्यास करत असतो. नक्कीच या लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल आणि रेल्वेला रिपीट तेच प्रश्न होत असतात. प्रश्न क्रमांक 22वा पहा, पृथ्वीचे वय कसे समजून घेतले जाते? आता पहा पृथ्वीचे वय जे आहे काय ते आपण युरेनियम कालनिर्धारण यानुसार समजून घेतलं जातं आणि कार्बन डेटा म्हणजे कार्बननुसार आपण काय करतो मनुष्याचे वय किंवा एखाद्या रॉकचे वय ते आपण कशावरून ठरवतो तर कार्बन. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 23वा, सर्वात जास्त सापडणारी मूलद्रव्य कोणतं? तर सर्वात जास्त सापडणारी मूलद्रव्य कोणते तर ते आहे सिलिकॉन. पृथ्वीवर सर्वात जास्त सापडणारे मूलद्रव्य असं जर विचारलं तर तुम्ही त्याचं उत्तर सिलिकॉन देऊ शकता. प्रश्न क्रमांक 24वा, नैसर्गिक रबर कशाचे बहुवाहक आहे? पॉलिमर्स त्याला म्हणतात.
तर नैसर्गिक रबर कशाचे बहुवाहक आहे? तर आयसोप्रोपिन. काय? आयसोप्रोपिन आहे, तर ते त्याचं बहुवाहक आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा. बौद्ध साहित्य कोणत्या भाषेत लिहिले गेले? तर बौद्ध साहित्य कोणत्या भाषेत लिहिले गेले? तर बौद्ध साहित्य पाली भाषेत लिहिले गेले. आणि जैन साहित्य कोणत्या भाषेत लिहिले गेले? कमेंट्समध्ये सांगा. अश्व अक्षांश कशा दरम्यान असते? तर अश्व अक्षांश पहा 30 अंश आणि 40 अंश उत्तर आणि दक्षिणेला जे काही अक्षांश असतात तर त्या दरम्यान त्याला अश्व अक्षांश असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27 पहा. मन्नारची खाडी कुठे स्थित आहे? तर मन्नारची खाडी कुठे स्थित आहे? तर ती आहे तमिळनाडूच्या पूर्वेला. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपल्याला कितवा पाहायचा आहे? तर 28वा. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली अभिनेत्री कोण? तर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली अभिनेत्री आहे ती देविका राणे. प्रश्न क्रमांक 29वा. चंद्रावर पहिल्यांदा पोहोचणाऱ्या मानवासोबत कोणते यान होते? तर त्या यानाचं नाव तुम्हाला माहिती आहे. आता नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारी व्यक्ती माहिती आहे सर्वांना. पण ते यान कोणतं होतं जे की त्याला घेऊन गेलं होतं? तर ते यान होतं अपोलो 11. अपोलो 11. प्रश्न क्रमांक 30वा. कोप केमोरिन कुठे स्थित आहे? तर कोमोरिन ही स्थित आहे पहा अटलांटिक महासागरात. कुठे? अटलांटिक महासागरात. आर्य समाजाची स्थापना कधी झाली? तर आर्य समाजाची स्थापना झाली 1875ला. कुठे केली? दयानंद सरस्वती यांनी त्याची स्थापना केली. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक जगात 32 पहा. जगात सर्वात पहिल्यांदा लिखित संविधान कोणत्या देशाचे होते? तर जगात सर्वात पहिल्यांदा लिखित संविधान होते अमेरिकेचे आणि त्यामध्ये सुरुवातीला कलमे होती किती? 7 कलमे होती त्यावेळी. भारताच्या राज्यघटनेत किती कलमे आहेत? तर सुरुवातीला किती होते? 365 होते. सध्या आता वाढलेली आहेत. प्रश्न क्रमांक 33 पहा. आयफेल टॉवर कुठे स्थित आहे? तर आयफेल टॉवर पहा फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये तो स्थित आहे. प्रश्न क्रमांक 34 गंडक नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ज्या काही नद्या आहेत त्यांची लेंथ त्यांच्या उपनद्या महाराष्ट्र तसेच ज्या काही देशातील नद्या आहेत त्या करून जा. आपल्या म्हणजे भारतातील सर्वात मोठी नदी, सर्वात लहान नदी, पहिल्या 3 तर लक्षात ठेवा तुम्ही आणि सर्वात छोटी पण करून जा. आणि महाराष्ट्रातील सुद्धा सर्व नद्या त्यांच्या उपनद्या आणि त्यांची लेंथ जी काय असेल ती सुद्धा तुम्ही करा. पहा प्रश्न काय होता? गंडक नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गंगा या नदीची. कोणाच्या प्रस्तावावरून अल-बरुनी भारतात आला? आता हा प्रवासी आहे. अल-बरुनी कोण आहे? प्रवासी आहे आणि एखाद्या राजाने किंवा त्यांना प्रस्ताव पाठवला आणि त्यावेळी तो भारतात प्रवास करायलासाठी आला. तर महमूद गजनी याच्या प्रस्तावावरून तो काय आला होता? भारतात आला होता. त्याच्यानंतर पहा मेवाडची राजधानी कोणती होती? तर मेवाडची राजधानी होती चित्तोड. प्रश्न क्रमांक 37 पहा मृत समुद्र कोणत्या देशादरम्यान आहे? ज्याची की शांतता खूप आहे पहा. खूप म्हणजे अगदी की त्या समुद्रावर तुम्ही जरी पोहायला गेला तर जरी तुम्हाला पोहता येत नसेल तरीसुद्धा तुम्ही त्या पाण्यावर तुम्ही तरंगू शकाल इतकी त्याचं काय असते? शांतता असते. तर पहा मृत समुद्र कोणत्या देशादरम्यान आहे? तर इस्रायल आणि जॉर्डन या 2 देशादरम्यान काय मृत समुद्र आहे. सोन्याची शुद्धता कशात मोजली जाते? सोपा प्रश्न आहे. सोन्याची शुद्धता कॅरेट यामध्ये मोजली जाते. प्रश्न क्रमांक 39 पहा जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे स्थित आहे? तर जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय दक्षिण आफ्रिकामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 40 पहा कॅनडाची राजधानी कोणती होती? मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर सांगितलं होतं. तर कॅनडाची राजधानी ओटावा. प्रश्न क्रमांक 41 पहा लाल ग्रह कोणता आहे? सूर्यमाला सर्व करून जा. सूर्यमालेतील जेवढे काही प्रश्न असतील ते सुद्धा करा. तर लाल ग्रह कोणत्या म्हणतात? तर मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात. तर आजचे जे काही प्रश्न आहेत आजचे जे काही प्रश्न आहेत ते आपले झालेले आहेत.
याची PDF जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती मिळून जाईल. आणि अशाच प्रकारची आपली सिरीज जी काय असणार आहे सुरू राहणार आहे. आपल्या नक्की चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. येणाऱ्या भरतीत ग्रुप Dच्या याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि सर्वांना तुम्हाला एक्झामसाठी शुभेच्छा. थँक्यू मित्रांनो.